नमस्कार मंडळी, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. नाश्त्याला रोज रोज कांदे पोहेच कशाला हवेत? काहीतरी वेगळं असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील. आणि आज आपण त्याच पोह्यांपासून दडपे पोहे पाहणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यामध्ये पोहे घालून घेते. तर इथे मी मूठ, 1 मूठ, 2 मूठ आणि 3 मूठ अशा मी 3 मुठी पोहे घेतले आहेत. म्हणजे माझ्या घरी आम्ही तीन जण आहोत, त्यासाठी इथे मी 3 मूठ घेतले आहेत. तुमच्या घरी किती माणसं आहेत त्यानुसार अशा पद्धतीने पोहे घ्या. त्यानंतर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत, धुवून घ्यायचे नाहीत, फक्त भिजवून घ्यायचे आहेत. तर दडपे पोहे बनवताना पोहे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचे. तर मी साधे पाणी इथं वापरले आहे. तुमच्याकडे जर नारळ पाणी असेल त्याने तुम्ही हे पोहे भिजवून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. थोडे पाणी घालून व्यवस्थित हे पोहे भिजवून घेते. जर तुम्हाला पोहे भिजवण्यासाठी ताकाचा वापर करायचा असेल तरीसुद्धा चालेल. तर हे आपले छान असे पोहे भिजवून घेतले. जास्तसुद्धा आपल्याला हे पोहे भिजवायचे नाही आहेत बरं का. आता हे पोहे भिजवल्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया झाकण ठेवून. लगेचच शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तर त्यासाठी तेलसुद्धा छान गरम करून घेतले. त्यानंतर शेंगदाणे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि शेंगदाणे मंद आचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे मस्त असे तळून घेतले. एका प्लेटमध्ये काढून घेते. एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेतला, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, 2 चम्मचभर साखर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. अर्धा लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालून घ्यायचा. याने आपले पोहे आहेत ते छान असे तयार होतात आणि चवीला तर जबरदस्त लागतात हे पोहे. तर सर्व लिंबाचा रस घालून घेतल्यानंतर हाताने इथे मी हे छान असे एकजीव करून घेते. तुम्हाला जर चम्मचने एकजीव करून घ्यायचे असेल तरीसुद्धा चालेल, पण हाताने एकजीव करून घ्या. म्हणजे कांदा, खोबरे, साखर, मीठ हे छान असे एकजीव होते. आणि इथे आपले हे मिश्रण मस्त असे तयार झालेले आहे. आता हे बाजूला ठेवूया. लगेच पोह्यांकडे वळूया. पोहेसुद्धा मस्त असे 15 ते 20 मिनिटामध्ये छान असे भिजले गेले आहेत. आता यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबरे हे सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे. हे घालून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करायला ठेवले, अर्धा चम्मचभर मोहरी, अर्धा चम्मचभर जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची, चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आणि छान अशी ही फोडणी आपली तयार झाली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि लगेच यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक कट करून घालून घ्यायची. हिरवी मिरची जास्त आपल्याला करपून घ्यायची नाही आहे, त्यामुळे मी नंतर घालून घेतली. आणि ही खमंग फोडणी पोह्यावरती घालून घ्यायची. आता फोडणी गरम आहे त्यामुळे चम्मचने हे मी एकजीव करून घेते. त्यानंतर लगेचच आपल्याला हे हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. हाताने एकजीव केलं की सर्व पोह्यांमध्ये हे छान असं एकजीव होते. त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने हे छान असं एकजीव करून घ्यायचे. हे दडपे पोहे एकदा तुम्ही खाल्लात ना तर कांदे पोहे विसरून जाल, एवढे हे जबरदस्त चवीला दडपे पोहे लागतात. एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने हे दडपे पोहे बनवून पहा. नाश्त्यासाठी रोज रोज कांदे पोहे कशाला, तर अशा पद्धतीने दडपे पोहे नक्कीच बनवा. काहीतरी नवीन म्हणून मुळेसुद्धा खूपच आवडीने खातील, तसेच मोठेसुद्धा आवडीने खातील, एवढी हे जबरदस्त लागतात. तर एका प्लेटमध्ये हे पोहे मी सर्व करून घेतले आणि काय सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही. तर यावरती थोडीशी कोथिंबीर आणि इथे लिंबू ठेवून घेतले. यावरती तुम्ही बारीक शेव जरी तुम्ही घातलात ना, आलू भुजिया शेव तरीसुद्धा चालेल, म्हणजे अजूनच ते
खूप छान लागतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.